नमस्कार मित्रांनो, तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत इंदिरा गांधी यांच्या पूर्ण जीवनाचा प्रवास। इंदिरा गांधी एक अशी महिला जिने नाही फक्त भारतीय राजनीतीमध्ये बल्कि विश्व राजनीतीमध्ये पण एक गहरा प्रभाव सोडलेला होता। त्यांच्या राजनीतिक किस्स्यांना आज पण इतिहासामध्ये बघितले जाते। त्या भारताच्या पहिली महिला पंतप्रधान सुद्धा होत्या। इंदिराला परिवाराच्या माहोलमध्ये राजनीतिक विचारधारा विरासतमध्ये प्राप्त झाली होती आणि वडिलांची मदत करता करता त्यांना राजनीतीची पण चांगली ओळख झाली। 1955 मध्ये त्या काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाल्या आणि हळूहळू त्यांचे स्थान वाढत गेले आणि फक्त 42 वर्षाच्या वयात 1959 मध्ये भारतीय काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष झाल्या। नंतर 1946 मध्ये इंदिराचे वडील जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले। त्यांच्या निधनानंतर भारताच्या पंतप्रधान पदासाठी लाल बहादूर शास्त्री यांना निवडण्यात आला। त्याच वेळी इंदिरा गांधी चुनाव जिंकून शास्त्री सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या। त्यावेळी एका महिलेचे एवढे मोठे स्थान हासिल करणे सोपे नव्हते। 11 जानेवारी 1966ला लाल बहादूर शास्त्री यांचे सुद्धा निधन झाले आणि त्यानंतरच्या चुनावामध्ये 2 नावे प्रधानमंत्री यांच्या पदासाठी सुचाव करण्यात आले, ज्यामध्ये पहिले होते इंदिरा गांधी आणि दुसरे नाव होते वरिष्ठ नेता मोरारजी देसाई। परंतु इंदिरा गांधी ह्या चांगल्या मतांनी जिंकून 24 जानेवारी 1966ला आपल्या भारताची पहिली महिला पंतप्रधान बनल्या। इंदिरा गांधी यांच्या प्रधानमंत्री बनल्यानंतर इंदिरा गांधींनी देशात कृषी क्षेत्रात खूप काही कामे केली। याच्यासाठी त्यांनी खूप काही योजना बनवल्या आणि कृषी संबंधित कार्यक्रम आयोजित केले। त्याच्यात काही प्रकारचे बीज उगवणे आणि खास सामग्रीला निर्यात करण्यासारखे मुख्य उद्देश सामील होते। त्यांचा लक्ष देशात रोजगार संबंधित समस्यांना कमी करणे आणि धान्य उत्पादनात आत्मनिर्भर बनवायचे होतं। ह्या सर्वापासूनच हरित क्रांतीची सुरुवात झाली। इंदिरा गांधींनी भारताला आर्थिक आणि औद्योगिक सक्षम राष्ट्र बनवण्याची कोशिश केली। त्याच्या अलावा त्यांच्या कार्यकालात विज्ञान आणि रिसर्चमध्ये भारताने खूप प्रगती केली। त्यावेळीच पहिल्यांदा एका भारतीय नारीने चांदवर पहिले कदम ठेवले होते, जो की देशासाठी खूप गर्वाची गोष्ट होती। 1971 मध्ये पार्टीत आणि देशात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी इंदिरा गांधींनी लोकसभा भंग करून मध्यवर्ती चुनाव मिड टर्म इलेक्शनची घोषणा केली। इंदिरा गांधी गरिबी हटवणाऱ्यासोबत चुनावमध्ये उतरल्या आणि हळूहळू त्यांच्या पक्षात चुनावी माहोल बनू लागला आणि काँग्रेसला बहुमत प्राप्त झाला। कुल 518 सीटांपैकी 352 सीटे काँग्रेसला भेटली। आता केंद्रात इंदिरा गांधींची परिस्थिती खूप मजबूत झाली होती आणि त्या स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी आझाद होत्या। नंतर सन 1971 मध्ये बांगलादेशच्या मुद्द्यांवर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाला आणि पहिलेसारखंच पाकिस्तान त्या युद्धात हारला। 1971च्या चुनावानंतर इंदिरा गांधींनी अनेक क्षेत्रात विकासाचे नवीन कार्य लागू करण्याची कोशिश केली, परंतु देशाच्या आत समस्या वाढत जात होत्या। महागाईमुळे लोक परेशान होते। युनिके आर्थिक बोजमुळे आर्थिक समस्या वाढली होती। तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलियम वाढती किमतीमुळे भारतात महागाई वाढत होती आणि इकडे देशात विदेशी मुद्राचा भंडार पेट्रोलियम आयात करण्यामुळे तेजीने कमी होत चालला। कुल मिळवून आर्थिक मंदीचा दौर चालत होता, ज्याच्यात उद्योग कमी होत होते, बेरोजगारी पण वाढली होती आणि सरकारी कर्मचारी महागाईमुळे वेतन वृद्धीची माग करत होते। ह्या सर्व समस्याच्या बिचात सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावणे चालू झाले होते। सरकार ह्या सर्व परेशानीसोबत झुंजतच होता की त्याच वेळी अलाहाबादच्या हायकोर्टाने इंदिरा गांधीच्या चुनावासंबंधित एक महत्त्वपूर्ण सूचना सांगताना त्यांचा चुनाव रद्द केला आणि त्यांना 6 वर्षापर्यंत चुनाव लढण्यासाठी मना केला। इंदिरा गांधींनी ह्या फैसल्याच्या खिलाफ सुप्रीम कोर्टमध्ये अपील केला आणि कोर्टाने सुनवाईसाठी 14 जुलैचा दिवस तय केला, परंतु विपक्षाला 14 जुलैपर्यंत सुद्धा वेळ नव्हता। जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या विपक्षाने आंदोलनाचा उग्र रूप धारण केला होता। ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी 26 जून 1975ला देशात आपत्कालाची घोषणा करण्यात आली आणि जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि अन्य हजार लहान मोठे नेत्यांना गिरफ्तार करून जेलमध्ये टाकण्यात आले। सरकारने अखबार, टीव्ही, व्हिडिओवर सेन्सर लावला आणि एवढेच नाही तर मौलिक अधिकार सुद्धा खतम झाले होते। शायद इंदिरा गांधी ह्या स्थितीला चांगल्या प्रकारे समजल्या नव्हत्या, ज्याच्यामुळे 1977च्या लोकसभा चुनावामध्ये जनताचा समर्थन विपक्षाला भेटू लागला।
81 वर्षाचे मोरारजी देसाईच्या रितज्ञमध्ये जनता पार्टीने 23 मार्च 1977ला सरकार बनवले. परंतु हे सरकार सुरुवातीपासूनच आंतरिक गतिविधीतून झुजत होती आणि आंतरिक गतिविधीच्या कारण हे सरकार खाली पडले. जनता पार्टीच्या शासनकालमध्ये इंदिरा गांधींवर अनेक आरोप लावण्यात आले आणि काही कमिशन चार्जसाठी पण नियुक्त करण्यात आले. त्यांच्यावर देशातल्या काही अदालतमधील मुकदमे पण लावले होते आणि सरकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात श्रीमती इंदिरा गांधी काही वेळापर्यंत जेलमध्ये सुद्धा राहिल्या. एकीकडे जनता पार्टीच्या आंतरिक गतिविधीमुळे त्यांची सरकार सर्व मोर्चामध्ये विफल राहिली आणि दुसरीकडे इंदिरा गांधींसोबत होत असलेल्या व्यवहारामुळे जनताची इंदिरा गांधीसोबत सहानुभूती वाढत होती. जनता पार्टी सरकार चालवण्यात असफल राहिली आणि देशाला मध्यवर्गी चुनाचा बहाल पुन्हा झेलावा लागला, ज्याचे परिणामस्वरूप त्यांच्या पार्टीला 592 मधून 353 सीटे प्राप्त झाल्या आणि इंदिरा गांधी पुन्हा 1980 मध्ये आपल्या देशाची पंतप्रधान बनल्या. 1984 मध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधींच्या बॉडीगार्ड सतवंत सिंग आणि वित्त सिंगने त्यांना गोळी मारून त्यांची हत्या केली. इंदिरा गांधी यांचं जीवन काफी रोचक राहिला. त्यांच्या हिंदूपासून तर इंदिरा आणि प्रधानमंत्री बनण्याचा सफर नाही फक्त प्रेरणादायक आहे, बल्कि भारतमध्ये महिला सशक्तीकरणच्या इतिहासात महत्त्वपूर्ण अध्याय पण आहे.